लग्न, मुंज, शुभप्रसंगी कार्याला लागण्यासाठी खिरीचे प्रकार आपण पाहणार आहोत. वर्षभर कसे टिकवावे ते सविस्तर सांगितलेले आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, शेफ किचन बाय शोभामध्ये मी सुलभा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत खिरीचे प्रकार. त्यातला पहिला प्रकार म्हणजे वळवट. त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. तो आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायचा आहे. कुठलाही रवा घेतला तरी चालेल, जाड बारीक. रवा आपल्याला तासभर भिजवून घेतल्यानंतर छानपैकी भिजलेला आहे रवा. आणि जर तुम्हाला रवा घट्ट वाटत असेल तर दुधाचा हात घेऊन तुम्ही मऊ करून घेऊ शकता. या पद्धतीने आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे रवा. रवा मऊ करून घेतल्यानंतर आपल्याला त्यातला छोटा गोळा काढून घ्यायचा आहे. आपल्याला वळवट करण्यासाठी मी इथे एक देवाला गंध उगवण्यासाठी सहाण लागते ती घेतलेली आहे. त्या सहाणेवर आपण छानशी लांबट सर करून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला इथे मी एक स्वच्छ कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि ती सर आपल्याला दोन्ही हातात घेऊन अंगठा आणि तर्जनी फिरवत करून घ्यायची आहे वळवट. तुम्ही बघू शकता. या पद्धतीने सर करून घेतल्यानंतर वळवट पटापट होते. आणि आता मी पोळपाटावर सुद्धा दाखवत आहे. तुमच्याकडे जर सहाण नसेल तर तुम्ही पोळपाटावर सुद्धा करू शकता. तुम्ही बघू शकता. पोळपाटावर अशी छान लांबट सर करून घ्यायची आहे. आणि त्याच पद्धतीने करायचे आहे वळवट. तुम्ही बघू शकता. पटापट होते असे सर करून घेतल्यानंतर. इकडे पण मी करून घेतलेले आहेत. आणि याच पद्धतीने आपण कणकेचे म्हणजेच गव्हाच्या पिठाचे सुद्धा वळवट करू शकतो. हे करून आपल्याला त्या दिवशी फॅनखाली वाळवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात वाळवून आपण वर्षभरासाठी करून ठेवू शकतो. याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण लवकरच पाहणार आहोत. आणि वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.